नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील तासगाव इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यामंदिरमध्ये सावित्रीबाई फुले आणि बालिका दिन विविध उपक्रमांनी संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोपटराव पाटील हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संपतराव कांबळे यांनी केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले यांनी ज्या काळात समाज सुधारण्याचे कार्य केले तो काळ अंधकारमय होता. अज्ञान, अंधश्रद्धा भरलेला होता. त्यांनी केवळ चिखल शेण झेलून शाळा चालवली नाही, तर त्यांनी भारतीय गुलामगिरीवर व जाती व्यवस्थेवर प्रहार केला. त्यामुळे त्या आधुनिक भारताच्या निर्मात्यांपैकी एक आहेत. त्यांच्या या जयंतीनिमित्त केवळ अभिवादन करून चालणार नाही, तर त्यांनी मांडलेल्या सत्यशोधक विचार प्रत्येक घराघरात विद्यार्थ्यांमार्फत पोहोचला पाहिजे असे आवाहन केले. यावेळी शाळेच्या विषय शिक्षिका वंदना शिंदे यांनी सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिराव फुले यांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रियांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला. कष्टकरी, शोषित, पीडितांच्या सर्वांगीण विकासासाठी हयातभर संघर्ष केल्यानेच आज स्त्री ही सर्व क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करून आपला वेगळा ठसा उमटवित असल्याचे सांगितले. सौ मंदाकिनी मगदूम, सौ सोनाली परीट यांनी मनोगत व्यक्त केले. शाळेतील बऱ्याच मुली सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेमध्ये उपस्थित होत्या. त्यानंतर शाळेतील बऱ्याच मुलामुलींनी अतिशय सुंदर भाषणे केली. अध्यक्षस्थानावरून बोलताना पोपटराव पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याचा गौरव करून उपस्थितांचे आभार मानले. मी आता चौथी इथे माझ्या शाळेचे नाव विद्यामंदिर तासगाव आहे. मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल काही 4 शब्द सांगण्याची शब्द तिथं ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. सावित्रीबाई या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसेविका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील आणि आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. सावित्रीबाई लहानपणापासून हुशार होत्या, पण मुलींना शिकण्याची परवानगी नव्हती. पती महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिकण्यास प्रोत्साहन दिले. एवढे बोलून माझे भाषण संपतो. जय हिंद. मी आज तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. आज 3 जानेवारी, आज पहिले शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. त्यांचा जन्म 1831 रोजी सातारा जिल्हा नायगाव येथे झाला. त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. लग्नानंतर ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना लिहायला वाचायला शिकवले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय. भोगले किती सोसले तरी तिने शिकवले, किती भोगले किती सोसले तरी तिने शिकवले. स्त्री शिक्षणाचे धडे, स्त्री शिक्षणाचे धडे, पुढे तिच्या साऱ्या लेकीने गिरवले. नमस्कार. आज 3 जानेवारी भारतीय प्रथम शिक्षिका व मुख्याध्यापिका यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यात नायगाव येथे झाला. एवढे बोलून मी माझी भाषण 3रीमध्ये शिकत आहे. मी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल काही 4 शब्द बोलणार आहे. तुम्ही ते शांत चित्ताने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती. सावित्रीबाई फुले या पहिल्या भारतीय महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यात नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई होते. त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी झाला. ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. सन 1848 सावित्रीबाई व ज्योतिबा फुले यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद. मती गेली, मती विना गती गेली, गती विना विद्या गेले, विद्या विना श्रद्धा घेतले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. नमस्कार मान्यवर अध्यक्ष महोदय, आदरणीय शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो. आज तुम्हाला भारतातील पहिल्या महिला समाजसुधारक आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर माझे मनोगत सादर करणार आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी त्यांचा जन्म नायगाव जिल्हा सातारा येथे झाला. त्यावेळेस स्त्री समाजात मान नव्हता. मुलींना शिकवणे म्हणजे पाप खाल्ले जात असतात. तरी पण सावित्रीबाई फुले यांनी या अंधश्रद्धांना छेद देत शिक्षणाचा मार्ग निवडला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत त्यांनी समाज परिवर्तनाचा लढा उचलला. पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. शाळेत जाताना त्यांना खूप त्रास सहन करावा लागायचा. तरीही त्यांनी
लोक त्यांच्या दगड शेण फेकत तरी त्या डगमगल्या नाहीत. ते एक जादा साडी घेऊन जात असत आणि शिक्षणाचा दिवा तेवर ठेवत राहिल्या. त्यांचा हा संघर्ष आजही प्रेरणा देतो. सावित्रीबाई फुले या शिक्षणाचाच नव्हे तर समाज सुधारणेचाही मोठं कार्य केले. त्यांनी विधवांसाठी आश्रयगृहे सुरू केली, बालहत्या थांबवण्यासाठी प्रयत्न केले आणि स्त्रियांना आत्मसाने जगण्याची दिशा दिली. त्या एक महान कवयित्री होत्या. त्यांच्या कविता आजही समाजाला जागा करण्याचं काम करतात. याच विचारांनी अधोरेखित करणाऱ्या कविता होय आहेत. ज्ञान घेतल्यान मन उदे, अज्ञानाने जीवन गाये. ज्ञान घेतल्यान मन उदे, अज्ञानाने जीवन गाये. शिक्षणानेच होतो उद्धार, हाच खरा जीवनासार, हाच खरा जीवनासार. आज आपण शिकत आहोत हे सर्व सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षामुळे शक्य झाले आहे. म्हणून आपण त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प केला पाहिजे. शिक्षण, समानता ही मूल्ये आपण जीवनात अंगीकारली पाहिजेत. माझे मनोगत संपवताना सांगू इच्छितो की सावित्रीबाई फुले या केवळ व्यक्ती नव्हत्या, तर तो एक विचार होता. तो विचार जिवंत ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. धन्यवाद. किती बघले किती सजले तरी तिने शिकवले. किती बघले किती सजले तरी तिने शिकवले. स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेखीने गिरवले. अध्यक्ष, महाशय, पूज्य गुरुजन वर्ग, माझ्या सर्व मित्रांनो, आज मी आपणासमोर भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करणार आहे. तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्या अशी माझी विनंती. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नरसे पाटील हे होते. महात्मा फुले व सावित्रीबाईंनी इसवी सन 1948 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा उघडली. त्यांनी मुलींना शाळेत शिकायला जाताना लोकांनी त्यांच्यावर दगडफेक केले. शाणी फेकून मारले तरी त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी मुलींच्या शिक्षणात क्रांती घडवून आणली. अशा मागणीत माझे कोटी कोटी प्रणाम. सागर पाटील, मी इयत्ता 4थी शिकत आहे. मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. अंधार दूर सोडून न्यायाचा दीप लावला. अंधार दूर सोडून न्यायाचा दीप लावला. सावित्रीच्या लेखीने आज प्रगतीचा टप्पा गाठला. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती. सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील असे होते. सावित्रीबाई फुलेंनी खूप वेदना सहन केल्या. लोकांनी त्यांच्यावर शेण गोटे फेकले. 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाईंचे निधन झाले. एवढे बोलून मी माझ्या भाषेत संपवते. मी आता सवय शिकत आहे. मी आज तुम्हाला सावित्रीबाईंविषयी 2 शब्द सांगणार आहे. तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे अशी माझी विनंती आहे. आज 3 जानेवारी आहे. आज आपण सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सावित्रीबाई फुले ही भारतातील पहिली महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव येथे झाला. त्यांचा विवाह ज्योतिबा फुलेंशी झाला. एवढे बोलून माझ्या भाषेची जयंती. मी महाश्रुती शरद पाटील, मी इयत्ता 4थी शिकत आहे. माझ्या शाळेच्या विद्यामंदिरात मी आज तुम्हाला सावित्रीबाई यांच्याबद्दल 4 शब्द सांगणार आहे. तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्या अशी माझी नम्र विनंती आहे. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय जय. आज 3 जानेवारी आहे. आपण आज सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करीत आहोत. सावित्रीबाई फुले यांना माझे वंदन. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यात नायगाव येथे झाला. एवढे बोलून मी भाषा जपत आहे. धन्यवाद. मी आता 4थी शिकत आहे.
आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. सातारा जिल्ह्यात नायगाव ह्या गावी झाला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवले.